सो एक 6 महिन्याची आमची मेहनत. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल देवेंद्र ब्लॉग्स. आजचा विषय म्हणजे एकदम कठीणच हा. आमचं हाती तोंडाशी इल्लेलं भाताचा घास ह्यो पाण्याखालती गेलेला हा आणि पूर्ण असा दुःख वाटता. उभ्या वर्षाची मेहनत पाण्याखाली गेली. तो तुमका सगळं दाखवते. तुमका हे बघा, हा बघा भात आमचा पूर्ण ह्याच्या खाली गेलेला हा पाण्याखालती. पूर्ण भात कापून ठेवलेला आणि त्या दुसऱ्या दिवसापासून पाऊस सुरू झालो. हे बघा, एक आता अक्षरशः कोंब इल्लेले आहेत बघा. भाताक अक्षरशः कोंब इल्लेले आहेत, तुम्ही बघू शकता तिथं. सो एक 6 महिन्याची आमची मेहनत आणि त्याच्या पाठी लागलेले परिश्रम, खर्च, जो खर्च लागता, नांगरणी, पेरणी, नडणी काढण्यासाठी माणसं घालूचे लागतात. ते सगळं पाण्याखालती गेलेलं ह्या निसर्गाच्या कोपामुळे. जो पाऊस ह्यो अचानक गेलेला हा. दिवाळीपासून पाऊस लागता. ज्या वेळा आम्ही म्हणजे भाताची कापणी करतलो, म्हणजे पूर्ण भात आमच्या ह्याच्यात दिलेलं तेव्हापासून ह्यो पाऊस. हे बघा, ह्या उभ्या भात हा. आता केव्हा पाऊस कमी जातलो आणि केव्हा आम्ही कातरतलो ह्याची आम्ही वाट बघतो. पूर्ण मळा हा लोकांचं. आमच्या ह्याच्यात 5 कुणगे आहात, म्हणजे मोठे कुणगे आहात. एक पावसाळी शेती आम्ही ही करतो आणि पूर्ण पावसाळी शेती ही ह्या निसर्गाच्या कोपामुळे पाण्याखाली गेलेली आहे. एकच कोपरो आम्ही कापलेलो. कापून फायदो काय जाऊक नाही. पूर्ण म्हणजे भाताक कोंब इल्लेले आहेत, अक्षरशः कोंब इल्लेले आहेत. ह्याची पाऊसुद्धा करू गावाचे नाही आहेत. बघा, पूर्ण शेती ही पाण्याखाली गेलेली आहे. ह्या साईडून बघा, बघा भाताची कणशी बघा तुम्ही कशी हा. ह्या सुद्धा आता एका सुद्धा आता बारीक बारीक कोंब योग सुरू झालेला आहे. बघा, बारीक कोंब फुटत जावत. म्हणजे हा भात गेलेला हा. उभ्या असन काहीच फायदो नाही. कोणी म्हणतो यांचा भात बरा हा, कोण भात ह्या पूर्ण वेस्ट म्हणजे खराबच जाण्याच्या स्थितीत हा. आणि 2 दिवस असंच जर पाऊस लागलो तर ह्या पूर्ण भात कोंब येऊन रुजान जातला. म्हणजे त्याचं यूज ह्यो काहीच जावचं नाही. सो ह्यो कोपलेलो आमचं निसर्ग आणि पाऊस इलेलो अचानक. त्यामुळे आमचं भात ह्या पूर्ण नुकसानीत गेलेला हा. पूर्ण ढगाळ वातावरण हा. तुम्ही बघू शकता. अजून सुद्धा पाऊस पडतलो तर कन्फर्म हा. आता जाते मी घराक. सो तुम्ही आमच्या भाताची बघू शकतात काय दशा झालेली हा. पूर्ण भात वेस्ट केलेला आणि याचं नुकसान झालेलंच हा. नुकसान भरपाई तर गावाचीच नाही माहीतच हा. त्याच्यासाठी भरपूर खटाटोप करूची लागता. सो हे कोकणातली सध्याची परिस्थिती तुम्ही बघू शकतात. पूर्ण भात गेलेला हा पाण्याखाली. शेतकरी चिंतेत हा. सो असेच तुमका ब्लॉग बघूचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सायनिंग ऑफ देवेंद्र ब्लॉग्स.